काम करतो. म्हणजे समाजाला त्याची खूप गरज आहे म्हणून आम्ही काम करतोय असं नाही. आम्हाला त्या कामाची खूप गरज वाटली म्हणून आम्ही दीर्घकाळपणे काम केलं. आणि गेल्या 2-2.5 महिन्यांमध्ये आम्हाला असं जाणवतंय की त्या प्रकारच्या कामाची समाजालाही गरज आहे. म्हणजे ज्या प्रकारे लोकांचा प्रतिसाद आम्हाला गेल्या 2-2.5 महिन्यात मिळालेला आहे, तशा प्रकारचा प्रतिसाद या अगोदर मिळाल्याचं आम्हाला दिसत नाही. म्हणजे बराच काळ आपल्या समाजामध्ये भाषा संस्कृतीच्या प्रश्नावर लोक एका अर्थानं बेसावध होते, दुर्लक्ष करत होते, वाईट शब्द वापरायचा तर कोमात होते असं म्हटलं पाहिजे. पण या बाबतीमध्ये आपण महाराष्ट्र सरकारचे आभार मानले पाहिजे. त्यांनी एका मागोमाग एक मराठी विरोधी अशा प्रकारच्या निर्णयांचा सपाटा लावलेला असल्यामुळे लोकांना आता तरी आपण मराठी भाषेच्या बद्दल काहीतरी करायला पाहिजे असं वाटायला लागलेलं आहे. मी ज्या विषयाच्या निमित्ताने बोलणार आहे तो विषय इथे शीर्षकामध्ये जरी हिंदीच्या सक्तीचा असा विषय आलेला असला तरी मुळातला तो विषय तिसऱ्या भाषेच्या सक्तीचा आहे. ही जी तिसरी भाषेची सक्ती आहे, तिसऱ्या भाषेची सक्ती, ही महाराष्ट्र सरकारने 16 एप्रिलच्या शासन निर्णयापासून 16 एप्रिलच्या शासन निर्णयामध्ये सरकारने पहिल्यांदा ती सक्ती केली आणि त्याच्यामध्ये त्यांनी असं म्हटलं की राष्ट्रीय शिक्षण धोरणाच्या अंमलबजावणीसाठी 1ली ते 5वीच्या मराठी आणि इंग्रजी माध्यमाच्या शाळांमध्ये तिसरी भाषा म्हणून हिंदी हा विषय अनिवार्यपणे शिकवला जाईल. सरकारला त्या बाबतीमध्ये फार विरोध होईल अशा प्रकारची अपेक्षा नसावी. याचं कारण त्यांच्याकडे 235 आमदार आहेत. त्यामुळे 235 आमदार ज्यांच्याकडे आहेत, ज्यांच्याकडे पाशवी किंवा राक्षसी म्हणावं अशा प्रकारचं बहुमत आहे आणि ज्यांना आता देश पातळीवर आणि राज्याच्या पातळीवर एवढी वैचारिक लेजिटिमसी मिळालेली आहे. म्हणजे ती लेजिटिमसी अशी आहे की 2014च्या पूर्वी जे असे बरेचसे लोक स्वतःला डावे, लेफ्ट लिबरल, पुरोगामी वगैरे म्हणायचे, त्यातल्याही एका घटकाला 2014चं स्वातंत्र्य मिळाल्यानंतर आता आपण भूमिका बदलली पाहिजे असं वाटायला लागलंय. आणि काही लोक आपोआप सरकारच्या मांडीवर जाऊन बसलेले आहेत. त्यांची तुम्हाला मी नावं सांगायला नको. सामान्य माणसांच्या पासून तुकारामाच्या वंशजापर्यंत सगळेच लोक त्याच्यामध्ये सामील आहेत. त्यामुळे जर तुकारामाच्या वंशजाला काही वाटत नाही तर तुमच्या माझ्यासारख्या मर्त्य माणसाला काही फार वाईट वाटायचं कारण आहे असं समजत नाही. तर हा शासन निर्णय आला आणि त्या शासन निर्णयाला कमालीचा विरोध झाला तो नागरी समाजाच्या चळवळींमधून झाला. त्यानंतर मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्षानं पहिल्यांदा भूमिका घेतली, काँग्रेस पक्षानं घेतली आणि मग शिवसेना आणि मनसेनं घेतली. हे सांगायला का पाहिजे? एक म्हणजे संयुक्त महाराष्ट्राच्या लढ्यानंतर, विशेषतः शिवसेनेची स्थापना झाल्यानंतर डाव्या मंडळींनी भाषेचा मुद्दा शिवसेनेला देऊन टाकला होता. तो त्यांनी पुन्हा एकदा रिक्लेम करण्याचा यशस्वी प्रयत्न या आंदोलनाच्या निमित्तानं केला आहे आणि तो सगळ्यांच्या आधी केलाय. ही गोष्ट अधोरेखित व्हायला पाहिजे. काँग्रेस पक्ष ज्याच्याबद्दल महाराष्ट्रामध्ये भाषेच्या प्रश्नाबद्दल सोडा कुठल्याच प्रश्नाबद्दल लोक आता अपेक्षा बाळगत नव्हते गेला काही काळ, त्या पक्षाच्या पक्षप्रमुखांनी सुद्धा भाषेच्या बद्दलची भूमिका घेतली. ही पण गोष्ट समोर आली पाहिजे. आणि महत्वाचं म्हणजे सेना आणि मनसे हे जे 2 पक्ष आहेत ज्यांच्याकडे आपण महाराष्ट्रातलं सगळं मराठीचं काम आउटसोर्स केलेलं आहे. म्हणजे आपल्याला असं वाटतं की भैयांना मारायची जबाबदारी त्यांची आहे, दुकानांच्या पाट्या मराठीतनं करायची जबाबदारी पण त्यांची आहे, मराठी अस्मितेच्या बद्दल फेटे बांधायचं काम त्यांचं आहे, नवीन वर्षाच्या स्वागताचं मराठी कम हिंदू असं डबल पॅकेज पण आपल्याला द्यायची जबाबदारी त्यांची आहे. हे सगळं केलं की आपोआप मराठी समाजाचं पापक्षालन होतं. मग आपण आपली मुलं हव्या त्या शाळेमध्ये घालायला मोकळे आहोत. आपल्या घरामध्ये एकही मराठी पुस्तक नसलं तरी चालतं. आपण वकील असू तर न्यायालयात मराठीतनं कारभार नाही केला तरी चालतो. आणि मराठीच्या बद्दल एक प्रकारचा टोकनिझम, एक प्रकारचं प्रतिकात्मक वाद असा करायला आपण मोकळे होतो. अशी एक आपली सामूहिक धारणा आहे. तर या 2 पक्षांनी पण भूमिका घेतली आणि त्यावेळेला आलेली काही विधानं मी तुम्हाला सांगतो. मुख्यमंत्री असं म्हणले की हिंदी शिकवण्यासाठी आमच्याकडे मुबलक लोक आहेत. ज्या राज्यामध्ये अमराठी शाळांमध्ये मराठी शिकवायला शिक्षक नाहीये त्या राज्यामध्ये हिंदी शिकवायला मुबलक लोक आहेत. त्याचे काय अर्थ आहे?
एक म्हणजे आपल्याकडे बीएड होऊन बेकार पडलेल्या लोकांमध्ये हिंदी शिकून बेकार पडलेल्यांची संख्या जास्त आहे. किंवा जर ते खरं नसेल तर उत्तर भारतातनं विशेष गाड्यांनी काही बीएड बेकार लोक आपण मागवणार आहोत आणि त्या लोकांच्या पुनर्वसनाची व्यवस्था जशी फाळणीच्या वेळेला आपण तिकडले हिंदू इकडे आणले, इकडले मुसलमान तिकडे नेले, तसे हिंदी भाषकांच्या ठिकठिकाणी वस्त्या करून मराठी लोकांचं हिंदी साक्षर होणं अनिवार्य करून टाकण्याची नैतिक जबाबदारी आपण पार पाडणार आहोत. इतकं लाजिरवाणं राज्य देशाच्या पातळीवर तुम्हाला दुसरं दिसणार नाही. म्हणजे जिथे आता बंटी पाटील साहेब असते तर मला बोलता आलं असतं, पण ते नसताना मी बोलतो त्यांच्यापर्यंत कसंही पोहोचेल. तर आपल्याकडे महाराष्ट्रातल्या सगळ्या राजकीय पक्षांचा एक कॉमन धंदा काय आहे? मराठी शाळा बंद पडण्यासाठी शक्य त्या पद्धतीचे सगळे प्रयत्न करतात. म्हणजे आपण ज्या कॅम्पसवर कधी कधी आपल्या बापजात्यांनी मराठी शाळा काढली असेल तिथे पटकन एसएससी बोर्डाची इंग्रजी शाळा काढणं, मग ती बंद करून पटकन सीबीएसई बोर्डाची काढणं, मग ते पण ट्रेंडी वाटेनं असं झालं की IGCSE आणि IB बोर्डाची शाळा काढणं. आणि हे करताना लोकांना हे सांगणं की हे सगळं समाजाच्या हितासाठी आम्ही करतो. म्हणजे 2 लाख फी घेतोय ते पण समाजाच्या हितासाठी आहे. मुलांनी फी दिली नाही तर एका कोपऱ्यात लहान मुलांना बसवतोय ते पण मुलांच्या हितासाठी आहे. आणि हे करणारे जे लोक आहेत ते सगळ्या राजकीय पक्षात आहेत. म्हणजे मुंबईमध्ये आदित्य ठाकरेने महानगरपालिकेच्या सगळ्या मराठी शाळा मुंबई पब्लिक स्कूल या नावानं इंग्लिशच्या केल्या, IGCSE IB बोर्डाच्या केल्या. विशेष म्हणजे त्यांना ह्याचा अभिमान आहे. म्हणजे ज्याची लाज त्याचाच माज असं आपण ज्याला म्हणतो ते त्याने अत्यंत अदबीनं केलेलं आहे. पण त्यांना तुम्ही कसा दोष द्याल? कारण ज्यांना महाराष्ट्रामध्ये जाणता राजा असं म्हणण्याची पद्धत आहे त्यांनी जे पवार पब्लिक स्कूल काढले ते पण ICSEच आहे. पवार साहेबांना 25 वर्षापूर्वी SSC बोर्डाच्या चांगल्या मराठी शाळा काढता आल्या असत्या की नाही? आणि त्यांच्या मुलीला एक चांगला पायंडा पाडता आला असतं की नाही? पण त्यांनाही हे करावं असं वाटलं नाही, कारण या राज्यातल्या मातृभाषेतल्या शिक्षणावर महाराष्ट्रातल्या कोणत्याही राजकीय पक्षांचा विश्वास नाही. त्यांना असं वाटतं की मराठीतलं शिक्षण हे गरीब लोकांसाठी जोपर्यंत ते इंग्लिश मागत नाही तोपर्यंतचं शिक्षण आहे. या पार्श्वभूमीवर जेव्हा राज्याचा मुख्यमंत्री अशा प्रकारची घोषणा करतो तेव्हा आपल्याला आश्चर्य वाटत नाही. आता या सगळ्या वादाच्या केंद्रस्थानी कोण आहेत? तर दादा भुसे. हे दादा भुसे तुम्हाला माहिती आहे गुवाहाटीला जाऊन आलेले दुरस्त आहे. त्यामुळे निश्चितपणे कामाख्या देवीचा त्यांच्यावर आशीर्वाद आहे आणि भरपूर पैसे मिळाल्यानंतर कामाख्या देवीला तुम्ही जास्त चढावा पण देऊ शकता. तुम्ही हा हिंदी शब्द जाणीवपूर्वक वापरतोय. त्यामुळे दादा भुसेंनी हा निर्णय घेतला. जे कोणी इथं पत्रकार असतील, थोडे उत्साही लोक असतील त्यांनी पहा, दादा भुसेंची सर्व पत्रकार परिषदेमधली देहबोली आपल्याला कोणीतरी धरून आणलेलं आहे अशी आहे. म्हणजे त्यांना हे पाप करायचं नाहीये, पण हे पाप आता ते मागच्या वेळेला शेती मंत्री होते, पण शेतीचं महाराष्ट्रात पुरेसं वाईट झालेलं असल्यामुळे त्यांना अतिरिक्त पद्धतीनं काही करता आलं नाही. पण शाळांचं पुरेसं वाईट झालेलं आहे असं सरकारला न वाटल्यामुळे सरकारनं ती जबाबदारी त्यांच्यावर सोपवली आहे आणि ती पहिल्या 6 महिन्यात त्यांनी इमारे इतबारे पार पाडली. आता लोक सातत्यानं असं म्हणतात की तिसऱ्या भाषेला विरोध का? 16 एप्रिलचा शासन निर्णय आला, 17 जूनचा आला. 17 जूनच्या शासन निर्णयात एकच बदल आहे, अनिवार्याच्या ऐवजी सर्वसाधारण असा शब्द सरकार वापरतं आणि सरकार असं म्हणतं की हिंदी ही सर्वसाधारणपणे तिसरी भाषा असेल आणि जिथं हिंदी नसेल तिथं इतर भारतीय भाषा शिकवल्या जातील. घटनेच्या 8व्या परिशिष्टामध्ये 22 भाषा आहेत. हिंदी आणि मराठी काढून टाकली तर 20 उरतात. याचा अर्थ महाराष्ट्र सरकारला अत्यंत इमाने इतबारे उरलेल्या 20 भाषा शिकवायच्या आहेत. म्हणजे समजा कोल्हापूर शहरातल्या 5 शाळांमधल्या मुलांनी 5 इयत्तांमधल्या, कारण प्रत्येक इयत्तेतल्या 20 मुलांनी तशी मागणी करायची आहे. आता मुलं आपली काही 6 वर्षाची इतकी ज्ञानी असणार नाही तसं गृहीत धरलंय आपण, पण त्यांचे आईबाप ज्ञानी असू शकतात. त्यामुळे त्यांच्या आईबापांनी समजा एका शाळेत तमिळ, दुसऱ्या शाळेत तेलुगू, तिसऱ्या शाळेत मल्याळम, चौथ्या शाळेत पंजाबी अशा जर भाषा मागितल्या तर सरकार काय करणार आहे? तर ज्या शाळेमध्ये एक शिक्षकी किंवा 2 शिक्षकी ज्या शाळा आहेत जिथे एकच शिक्षक मराठी, इंग्रजी, विज्ञान, समाजशास्त्र शिकवतोय, तोच माणूस काही दिवसानंतर तमिळ पण शिकवणार आहे, तोच माणूस मल्याळम पण शिकवणार आहे.
कारण अशा प्रकारचं बहुविध इंटेलिजन्स त्यांनी दाखवल्याशिवाय तो त्याच्या 7व्या वेतन आयोगाला पात्र ठरणार नाही. किंवा जर शिक्षण सेवक असला तर त्याला दिले जाणारे जे अत्यंतिक महत्वाचे 6,000 रुपये आहेत, ते 6,000 रुपये त्याला पचू शकणार नाही असं सरकारला ठामपणे वाटतंय. तुम्हाला लक्षात येईल की लोकांच्या बोलण्यातलं जे तुम्हाला जे जाणवतंय, जो म्हणजे माझ्या बोलण्यातला उपहास आणि तुमच्या बोलण्यात येणारी प्रतिक्रिया हा डार्क ह्युमर आहे. या समाजामध्ये या राज्यामधला मुख्यमंत्री असं म्हणतो की आम्ही या सगळ्या भाषा ऑनलाईन शिकवणार आहोत. कोविडच्या काळामध्ये अनेक ठिकाणी मुलांनी छोटे फोन असताना घरामध्ये व्हिडिओ बंद करून अनेक वेळेला लोकांची लेक्चर्स ऐकली, कारण लोकांच्या घरामध्ये दाखवावं अशा प्रकारची जागा नव्हती. अशा प्रकारच्या लाजरेपणात, अशा प्रकारच्या संकोचातनं ज्या मुलांनी कोविडमधलं अत्यंतिक ताणाचं ऑनलाईन शिक्षण घेतलं, त्या मुलांच्या बोकांनी तुम्ही या पद्धतीने तिसरी भाषा मारण्याचा प्रयत्न करताय. आता याच्यामध्ये मुख्यमंत्र्यांचं काय लॉजिक आहे? तर मुख्यमंत्र्यांचं मगाशी दिलीप चव्हाण म्हणले तसं मुख्यमंत्र्यांनी म्हटलं की तुम्ही परकीय भाषेला पायगड्या घालता आणि भारतीय भाषा तुम्हाला नको आहे. खरं तर हा प्रश्न त्यांनी स्वतःला आणि स्वतःच्या पत्नीला विचारला पाहिजे. त्यांची स्वतःची मुलगी यंदा ICSE बोर्डातनं 10वी झालेली आहे. तुम्ही भारतीय भाषांना पायगड्या घालायच्या असतील तर तुमच्या कन्येला तुम्ही हिंदी माध्यमाच्या शाळेत शिकू शकला असता, किंवा तुम्ही विदर्भात आला, तुम्हाला विदर्भात सुद्धा चांगली मराठी माध्यमाची शाळा मिळू शकली असती. अनलेस तुम्हाला असं वाटलं असेल की विदर्भाचं आपण मुख्यमंत्री व्हायच्या आधीच वेगळं राज्य झालेलं असेल आणि मग काही विदर्भाची मराठी ही भाषा राहणार नाही, मग कशाला मराठी माध्यमातून आपल्या मुलीला शिकवायचं? त्यामुळे लोकांना शहाणपण शिकवणं फारच सोपी गोष्ट आहे. लोकांना हे करा आणि ते करू नका हे सांगणं फारच सोपं आहे. प्रत्यक्षामध्ये आपल्या घरामध्ये ती भाषा आहे की नाही, आणि हा मुख्यमंत्र्यांचा एकट्याचा प्रश्न नाही. आजच्या घडीला तुम्हाला महाराष्ट्रामध्ये 99% राजकीय पुढारी असे दिसतील की ज्यांची मुलं नातवंड अजिबात मराठी माध्यमामध्ये शिकत नाहीत, अजिबात SSC बोर्डामध्ये शिकत नाहीत, आणि त्यामुळे त्यांच्या दृष्टीने मराठी माध्यमाच्या शाळा या वंचितांच्या, गरिबांच्या आणि एका पातळीवर व्यक्त ज्यांच्याबद्दल आपल्याला करता येत नाही अशा प्रकारच्या अस्पृश्य समाजाच्या शाळा आहेत. ही एक वेगळ्या प्रकारची भाषिक अस्पृश्यताच आहे, जिथे फक्त गरिबांच्या आणि न परवडणाऱ्या लोकांची मुलं जातात. 2 वेळा सरकारनं शासन निर्णय काढले आणि आम्ही बदल करून पाहू असं म्हटलं. अंतिमतः 29 जूनला आम्ही शालेय शिक्षण समितीच्या वतीनं सरकारचे शासन निर्णयांची प्रतिकात्मक होळी केली. त्या दिवशी संध्याकाळी सरकारनं 2 शासन निर्णय रद्द केले. सरकारनं शासन निर्णय रद्द केले त्यावेळेला ज्या 2 पक्षांचं मिलन त्याच्यानंतर झालं आणि ज्या 2 भावांच्या मिलनामुळे महाराष्ट्राला आनंदाच्या उपळ्या फुटतायत, त्याही सगळ्या लोकांना आम्ही सांगत होतो की हा आंशिक विजय आहे, हा थोडासा विजय आहे. सरकार 2 पावलं यासाठीच मागे गेलंय कारण त्यांना 4 पावलं पुढे यायचं. आणि मग सरकारनं त्याच शासन निर्णयामध्ये नरेंद्र जाधवांची समिती नेमली. नरेंद्र जाधव आपल्याला माहिती आहे, मला पहा आणि फुले वहा या पंथाचे ते प्रवक्ते आहेत. त्यांच्याबद्दल बोलणं पवार आडनावाच्या माणसाने अनेकदा योग्य का ठरत नाही, कारण तुम्ही दलित बहुजनांच्या बद्दल अशा प्रकारची विधानं कशी काय करता? पण ते दलित बहुजनांचे नाही, जागतिकीकरणाचे सर्व फायदे मिळवणाऱ्या दलित ब्राह्मणांचे प्रतिनिधी आहेत, हे आपण लक्षात घ्यायला पाहिजे. आणि हे कधीतरी नीट लोकांना सांगायला पाहिजे. म्हणजे मग नरेंद्र जाधवांच्या नावाने सरकारने जो ट्रॅप टाकलाय त्या ट्रॅपमध्ये न अडकण्याची आपल्याला काळजी घेता येते. उद्या त्यांनी काही अहवाल देऊ दे, तर काय अहवाल देतील हे मुंबई तकला दिलेल्या मुलाखतीत मुख्यमंत्र्यांनी सांगितलंय. ते असं म्हणाले, कोणत्याही परिस्थितीत आम्ही त्रिभाषा सूत्र आणूच. त्याच्यावर लोक त्यांना, पत्रकारांनी त्यांना विचारलं, पण ते नरेंद्र जाधव समितीचं काय? ते म्हणाले, हो समिती जे ठरवेल तेच. आता एकदा राज्याच्या मुख्यमंत्र्यांनी हे म्हणल्यावर जाधव साहेबांना फक्त हातवारे करण्यापलीकडे काही काम उरलेलं नाही, आणि ते हातवारे ते नीटच करतील याच्याबद्दल माझ्या मनात शंका नाही. आपण लक्षात काय घ्यायला पाहिजे की या देशामधली सत्तेची भाषा काय आहे. आम्ही जेव्हा मराठीचा आग्रह धरतो, मराठी माध्यमाबद्दल बोलतो, आता हिंदीला विरोध करतो, तिसऱ्या भाषेला विरोध करतो, तेव्हा लगेच लोक आम्हाला म्हणतात, मग इंग्रजीला का नाही तुम्ही विरोध केला? आमच्यासारख्या लोकांनी तेव्हा इंग्रजीला पण विरोध केला होता. अशोक केळकरांसारख्या माणसाने इंग्रजी पहिलीपासून असू नये असं ठासून सांगितलं होतं.
त्यावेळेला रामकृष्ण मोऱ्यांनी म्हटलेलं आहे, आणि रामकृष्ण मोऱ्यांचं हे पाप आहे महाराष्ट्राच्या शिक्षणाला जातीची कीड लावण्याचं. ते त्यांनी इंग्रजीच्या वेळेला केलं, त्यानंतर 11वी-12वीच्या मराठी आणि माहिती तंत्रज्ञानाच्या वादाच्या वेळेला केलं. ते असं म्हणत राहिले की ब्राह्मणांची मुलं परदेशात गेली, ब्राह्मणांची मुलं इंग्रजी शिकली, मग बहुजनांनी शिकायचं की नाही. टेक्निकली त्यांचा मुद्दा गैर नाहीये. ब्राह्मणांची मुलं इंग्रजीत शिकून परदेशात गेली हे बरोबरच आहे, पण ब्राह्मणांचीच गेली का? सधन मराठींची गेलीच नाहीत का? सधन ओबीसींची गेलीच नाहीत का? शहरामधल्या दलितांची गेलीच नाहीत का? त्यांची 10 गेली असतील तर तुमची 5 गेली, आणि त्यामुळे गेली कोणाची नाही तर सगळीकडच्या गरिबांची जाऊ शकली नाही. आणि तुम्ही सगळीकडच्या गरिबांबद्दल बोलला नाही, आणि तेव्हापासून तुमच्या लक्षात येईल की मराठीच्या आग्रहाला विरोध करणं ही माध्यमांमधल्या पण अनेकांची गरज होऊन बसलेली आहे. तेव्हा रामकृष्ण मोऱ्यांना अनेकांनी पाठिंबा दिला, त्याच्या टीकेकर होते. 11वी-12वीच्या मराठी माहिती तंत्रज्ञानाच्या वादातही लोकांनी त्यांना मदत केली, आणि त्यामुळे पहिलीपासून इंग्रजी आलं. तुम्ही गेल्या 20-25 वर्षामधलं शाळेमधल्या मराठी आणि इंग्रजीच्या सहशिक्षणाचं ऑडिट करून बघा. आज किती मुलांना नीट मराठी येतंय, किती मुलांना नीट इंग्रजी येतंय, हे जर आपण तपासून बघितलं तर आपण दोन्ही भाषा एकाच टप्प्याला शिकवण्याच्या आपल्या हव्यासापोटी मुलांच्या शिक्षणाचं वाटोळं केलेलं आहे हे आपल्याला दिसेल. अतिमहत्वाकांक्षी पालक, शिक्षणाबद्दल फारशी समज नसणारे शिक्षक आणि संस्था चालक, आणि आत्यंतिक निर्णायकी व्यवस्थेत असलेलं सगळं शिक्षणाबद्दलचं प्रशासन, याचा हा परिपाक आहे. या 2 भाषांचं असं झालेलं असताना तिसरी भाषा जेव्हा सरकार इथं हिंदी आणू पाहतं तेव्हा, आणि हिंदीच का आणू पाहतं? कारण ते या आत्ताच्या पाशवी बहुमतातल्या लोकांच्या मातृसंघटनेच्या वैचारिक वारशाचा भाग आहे. गोळवलकरांच्या बंच ऑफ थॉट मध्ये एक देश, एक भाषा, एक संस्कृती, एक धर्म याचा थेट उल्लेख आहे. म्हणजे ह्याच्यात काही गुप्त नाहीये. ही संस्था जरी भूमिगतपणे ऑपरेट करत असली तरी त्यांचे विचार समाजाच्या पुढे आहेत, आणि त्यांनी हे कधीही लपवलेलं नाही की त्यांना एक साची, एक जिन्सी, मोनोलिथिक स्वरूपाचा देश पाहिजे आहे. आणि त्यांच्या या मोनोलिथिक देशाच्या चौकटीमध्ये माणसांना बांधून ठेवणारी, जखडून ठेवणारी, धरून ठेवणारी आणि ओब्लाइज करणारी अशी यंत्रणा हिंदीची आहे. आणि त्यामुळे या राज्यामध्ये जर 1ली ते 10वी, 1ली ते 5वी, पुढची 10 ते 15 वर्ष आपली मुलं एकाच वेळेला मराठी आणि हिंदी शिकत राहिली तर दोन्ही भाषांमधल्या साधर्म्य आणि वैधर्म्यामुळे या 2 मुलांची मिश्र भाषा तयार होईल, आणि आणखी 10 ते 15 वर्षानंतर मराठी ही हिंदीची पोट भाषा वाटायला लागेल, अशा प्रकारचा धोका आहे. आणि हा धोका म्हणजे रॉकेट सायन्स नाहीये. तुम्ही यूपी बिहारमध्ये बघा, अवधी, ब्रज, बुंदेलखंडी, मगही, भोजपुरी या सगळ्या लोकांच्या ज्या भाषा आहेत त्या भाषा लोक खाजगी व्यवहारात बोलतात. अगदी मुंबईत सुद्धा भोजपुरी सिनेमा चालतो, पण तिथे सेन्सस मध्ये नोंद करताना मात्र सातत्यानं भाषेची नोंद हिंदी म्हणून केली जाते. आणि म्हणून या देशामध्ये भाषेचा विचार जेव्हा लोक करतात तेव्हा हिंदीचाच करतात. तुम्ही भारत सरकारच्या गृह मंत्रालयामध्ये ऑफिशियल लँग्वेजचं डिपार्टमेंट आहे. खरं तर हे जे ऑफिशियल लँग्वेजचं डिपार्टमेंट आहे ते जुनं जे आपल्याकडे डिपार्टमेंट ऑफ स्टेट्स होतं त्या जुन्या डिपार्टमेंट ऑफ स्टेट्सचा भाग होतं, कारण तेव्हा आपल्याला संस्थानांचं एकत्रीकरण करायचं होतं, भाषावार प्रांतरचना करायची होती. त्यामुळे आता खरं तर या देशामध्ये विभाग असलाच तर तो भारतीय भाषांचा असला पाहिजे. पण आपल्याकडे सर्वाधिक पैसे कशावर खर्च होतात? हिंदी भाषेच्या विकासावर होतात, आणि त्या खालोखाल संस्कृत भाषेच्या विकासावर होतात. आपल्याकडे खूप लोकांना मराठीला अभिजात दर्जा जेव्हा मिळाला तेव्हा आनंदाचं भरतं आलं होतं. लोकांनी व्हॉट्सअप स्टेटस ठेवून सबंध मराठी समाजाला झीट आणली होती. गेल्या 6 महिन्यामध्ये, वर्षभरामध्ये आपल्या लोकांचा कंठ शमला आहे. कारण थोडा डेटा वाचला की आपली अक्कल जागेवर येते. आपल्याला रंगनाथ पठारे हे मोठे गृहस्थ आहेत, हरिगर्केही मोठेच गृहस्थ होते, पण यांनी मराठी समाजाची अशा प्रकारची समजूत करून दिली की एकदा का अभिजाततेचा दर्जा मिळाला की दरवर्षी 300 ते 500 कोटी रुपये मराठीला मिळणार आहे.
म्हैसूरमध्ये सेंट्रल इन्स्टिट्यूट ऑफ इंडियन लँग्वेजेस आहे. तिथे अभिजात भाषांचा दर्जा मिळणाऱ्या भाषांचं इन्क्युबेशन सेंटर चालतं. तिथे जाऊन तुम्ही चेक करा. तमिळ, तेलुगू, मल्याळम या भाषांना गेल्या 10 वर्षात 3 ते 5 कोटी रुपये मिळवताना नाकी 9 आलेला आहे. याचं कारण असे उचलून पैसे, ती काही लाडकी बहीण योजना नाहीये, असे उचलून नाही पैसे मिळत तुम्हाला. तुम्हाला ते पैसे, तुमचा प्रोग्राम दाखवावा लागतो, तुम्हाला संरचना दाखवावी लागते आणि तेही पैसे तुमच्या भाषेच्या अभिजाततेच्या भरण पोषणासाठी मिळतात. तुम्ही म्हणाल की आता आमच्याकडे हे नाहीये, आता मराठी शाळा बंद पडतायत, 4 शाळा बांधायच्या आहेत, त्यासाठी ते पैसे मिळत नाही. पण काँग्रेस पासून भाजपपर्यंत सगळ्या पक्षांचं आपल्याकडे एकमत आहे की अभिजात दर्जा मिळाल्यामुळे मराठीचं भलं झालेलं आहे. अशा प्रकारचा सामूहिक मूर्खपणा करण्याची आपल्याला दीर्घ सवय असल्यामुळे आपण हा एक नवा टप्पा आहे आपल्या मूर्खपणातला. 2023ला आपण 24च्या ऑगस्ट पर्यंत, ऑक्टोबर पर्यंत तो आपण केला आणि आता आपल्या सरकारला JNU मध्ये एक अध्यासन विलासराव हयात असताना त्यांनी प्रॉमिस केलं होतं. उदय सामंतांनी दिल्लीत जाऊन फोटो काढून घेतले ताराबाई भवाळकरांच्या संमेलनाच्या अगोदर. ते अध्यासन गेल्या 20-22 वर्षात झालेलं नाहीये. त्या अभिजात भाषेच्या जे काही आपल्या समोर तोंडी लावणं आलं होतं त्याच्यात असं म्हटलं होतं की देशातल्या किमान 50 विद्यापीठांमध्ये मराठीचं अध्यासन होईल. मी तुम्हाला फक्त उदाहरण सांगतो. JNU मधल्या एका अध्यासनाला आपल्याला 22 वर्ष लागलेली आहे. 50 अध्यासन व्हायला आपल्याला 1100 वर्ष लागतील. तोपर्यंत मराठी पुरेशी जुनी झालेली असेल, हयात राहिलेली नसेल तरी सुद्धा जुनी झालेली असण्याची शक्यता आहे. म्हणजे एक प्रकारचा राजकीय आणि अभिजनांचा निर्लज्जपणा आणि समाजाचा भाबडेपणा, अशा प्रकारच्या पेचात अडकलेल्या भाषेमध्ये बरेचदा आपल्या लोकांचं असं होतं की आपल्याला वाटतं की आपले खरे प्रश्न काय आहेत आणि खोटे प्रश्न काय आहेत ते लक्षात येत नाही. आता यांनी शासन निर्णय परत घेतले, जाधवांची समिती आणली, मुख्यमंत्री काय बोलले आपण सगळ्यांनी पाहिलं. हे 3 महिने, पुढचे 6 महिने आम्ही सगळे लोक महाराष्ट्राच्या सगळ्या जिल्ह्यांमध्ये जाऊन फक्त तिसऱ्या भाषेबद्दल नाही, शिक्षणाच्या माध्यमाबद्दल, महाराष्ट्रातल्या शिक्षणाबद्दल आणि त्या शिक्षणाच्या बरोबरीने महाराष्ट्राला भेडसावणाऱ्या इतरही प्रश्नांच्या बद्दल लोकांशी बोलणार आहोत. याचं कारण असं आहे की आपण वर्षानुवर्ष असं मानलं की मराठी भाषेचे प्रश्न कोणी सोडवायचे? साहित्य विषयक संस्थांनी, मराठीच्या प्राध्यापकांनी आणि अभिजनांनी. मराठी लोकांचे प्रश्न कोणी सोडवायचे? शिवसेना आणि मनसे. त्यामुळे या प्रकारच्या वॉटर टाईट कंपार्टमेंटमुळे कुठलेच प्रश्न कोणाकडनं सोडवले गेले नाही. म्हणजे आपण उत्तर आधी दाक्षिणात्यांना मारलं आणि आपण म्हणलं की तुम्ही आमचे टायपिंगचे जॉब घेतले, मल्याळी लोकांना मारलं, तमिळ लोकांना मारलं. काळ थोड्या काळाने असा आला की टायपिंगची कामच बंद झाली, सरकारच्या नोकऱ्याच कमी झाल्या. मग लोक म्हणले टॅक्सीवाले आणि रिक्षावाले आणि पाणीपुरीवाले मराठी राहिलेले नाहीत. मग 2-4 टॅक्सीवाल्यांना आपल्या लोकांनी मारहाण केली. हिंदी चॅनल्स जे आहेत त्यांचं गणित मराठी लोकांनी उत्तर भारतीयांना मारहाण करण्यावरच चालतं. म्हणजे मराठी लोकांनी 4 उत्तर भारतीयांना मारहाण केली तर ते किमान 400 वेळा दाखवल्याशिवाय त्यांचा धंदा चालू शकत नाही. त्यामुळे तुम्ही, आणि हे मी तुम्हाला गंमत म्हणून सांगत नाही, इंडिया टुडेने त्यांच्या एका जाहिरातीमध्ये असं म्हटलंय की त्यांचा मॅक्सिमम TRP कधी होता? 2009 साली राज ठाकरे आणि उत्तर भारतीयांचं आंदोलन जेव्हा वाद झाला त्यावेळेच्या दिवसांमध्ये आज तक आणि इंडिया टुडे यांना सर्वाधिक TRP होता, असं त्यांनी आपल्या अॅन्युअल रिपोर्टमध्ये म्हटलंय, जाहिरातीत म्हटलंय. म्हणजे अशा हिंसा सगळ्यांना आवडते. सेना मनसेलाच आवडते असं नाही, तर लष्कर-ए नोएडाला पण आवडते, त्यांना पण ती हिंसा आवडते. कारण ती हिंसा होण्यावरच त्यांचा हिंदीच्या वरचा धंदा अवलंबून आहे. आत्ताच्या परिस्थितीमध्ये मराठी शाळांचा मुद्दा मगाशी दिलीप चव्हाण सरांनी मांडला. मराठी शाळांमध्ये आपल्या मुलांना घाला असं आता आम्ही कोणाला सांगू शकतो? गरीब आणि वंचितांना सांगू शकतो. काही रिफॉर्म्ड अशा प्रकारचे सुशिक्षित आहेत की ज्यांना असं लक्षात, त्यातले काही स्वतः इंग्रजी माध्यमात शिकले पण त्यांना असं वाटतंय की आपलं चुकलं, आता आपण मराठी माध्यमात मुलांना घालायला पाहिजे.
काहींनी लोकांच्या रेट्यापायी इंग्रजी माध्यमाच्या शाळांमध्ये मुलांना घातलंय. त्यांनाही वाटते की आता आपण बदल करायला पाहिजे. पण ज्या प्रकारचा जनमताचा रेटा उभा राहायला पाहिजे तशा प्रकारचा जनमताचा रेटा आपल्याला उभा राहताना दिसत नाही. तो का दिसत नाही याचं कारण मराठी शिकून पोट भरेल का, मराठी शिकून रोजगार मिळेल का, याच्याबद्दल लोकांच्या मनामध्ये शंका आहे. आणि त्यामुळे मुलांना जर तिसऱ्या भाषेच्या सक्तीपासून बाजूला काढायचं तर तो एक वादाचा भाग झाला. पण मुलांना मराठी माध्यमाच्या शाळेत जायला सांगायचं आणि मराठी माध्यमाच्या शाळा ही ज्ञानाची केंद्र करायची, तर त्या दृष्टीनं मराठी माध्यमाच्या शाळांचं सक्षमीकरण कसं करायचं, त्यात समाजातल्या बऱ्या वर्गातल्या लोकांची पण मुलं कशी येतील, आणि त्या दृष्टीनं मराठी माध्यमाच्या शाळांबद्दल शिक्षणशास्त्रज्ञ बोलतात, बालमानसशास्त्रज्ञ बोलतात, भाषातज्ञ बोलतात, पण हे लोकांपर्यंत पोहोचत का नाही, आणि या प्रकारचं पॉलिटिकल मेसेजिंग कसं केलं पाहिजे, हा आत्ताच्या घडीला आंदोलनाच्या पुढचा सगळ्यात महत्वाचा प्रश्न आहे. हा सगळा लढा आम्ही सुरू केल्यानंतर बरेच लोक आम्हाला असं म्हणाले की तुम्ही हिंदीबद्दल बोला, पण तुम्ही हे हिंदुस्थानच्या बद्दल कशाला बोलता. तर मला असं वाटतं की ताकाला जाऊन भांड लपवण्यात काही अर्थ नाही. हिंदीची सक्ती हा जर एका विशिष्ट विचारसरणीच्या लोकांच्या राजकारणाच्या सांस्कृतिक हत्याराचा भाग असेल तर त्याच्याबद्दल तुम्ही बोलला नाही तर तुम्हाला हिंदीच्या सक्तीबद्दल फक्त मलमपट्टीसारखं बोलावं लागेल. आणि तुम्ही आता पहिलीपासून आणताय, नको तिसरीपासून आणा, नको चौथीपर्यंत पासून आणा, एवढंच बोलावं लागेल. आणि त्यामुळे ही जी लढाई आहे ती अंतिमतः विचारांची आणि राजकीय लढाई आहे, हे आपण लक्षात घ्यायला पाहिजे. महाराष्ट्रामधले आत्ताचे जे विरोधी पक्ष आहेत, छोटे विरोधी पक्ष जे आहेत, CPI, CPM किंवा असे जे पक्ष आहेत, यांची राजकीय ताकदही कमी आहे आणि यांना मिळणारं माध्यमांचं अटेन्शन अत्यंत कमी आहे. मोठे जे पक्ष आहेत, दोन्ही पवारांचे पक्ष, दोन्ही ठाकरेंचे पक्ष, काँग्रेस आणि भारतीय जनता पक्ष, या पक्षांना यातला कुठलाही पक्ष तुम्हाला उघडपणाने आम्ही मराठीच्या बाजूचे नाही असं म्हणणार नाही. याचं कारण मराठीच्या बाजूचे नाही आहोत असं म्हणणं ट्रेंडी नाहीये. पण तुम्ही मराठीच्या बाजूचे नसता म्हणजे किंवा मराठीच्या विरोधात नसता म्हणजे मराठीच्या बाजूचे असता का? मग तुमचे लोकप्रतिनिधी कोणत्या शाळा काढतात, तुमचे लोकप्रतिनिधी कोणत्या शाळांमध्ये मुलांना प्रवेश द्यावा अशा चिठ्ठ्या देतात, तुमच्या लोकप्रतिनिधींनी RTच्या शाळांमध्ये किंवा कोणत्याही CBSE ICSE बोर्डाच्या शाळांमध्ये जर मराठी शिकवलं जात नसेल तर तुमचा स्थानिक आमदार, स्थानिक खासदार, स्थानिक नगरसेवक, स्थानिक जिल्हा परिषद सदस्य त्या बाबतीमध्ये सकारात्मक भूमिका घेतो का? आणि जर घेत नसेल तर तुमचं मराठीवरचं प्रेम अत्यंतिक बेगडी आहे असं आपल्या लक्षात येईल. आता हे जे आंदोलन आहे इथे तुम्ही बघितलं तर आता आपण साधारणपणे 100 लोक आहोत. तर मी असं गृहीत धरलंय की उद्या नंदकुमार मोरे सरांचा कार्यक्रम आहे, त्यामुळे श्रोत्यांनी असा विचार केलाय की हा उद्या काहीतरी वेगळं बोलेल तर आपण उद्याचं उद्या ऐकू, आजचं आज ऐकू. पण हा माझ्या पुरता मी स्वतःसाठी शोधलेला एक आशावादी मार्ग आहे. म्हणजे कोल्हापूर सारख्या शहरामध्ये जिथे इथं पंचगंगेच्या पात्रामध्ये आम्हाला सगळ्या मूर्त्यांचं विसर्जन करू द्या, पंचगंगा घाण झाली तरी चालेल पण आमचा धार्मिक अधिकार अबाधित राहिला पाहिजे, असा मूर्ख हट्ट करण्यासाठी काही हजार लोक एकत्र येऊ शकतात. त्या शहरामध्ये आपल्या भाषेचं अस्तित्व पडायला लागतं. त्यावेळेला आपण किती लोक आहोत मला सांगा? आपण अल्पसंख्याकातलेही अल्पसंख्याक आहोत. अशा अल्पसंख्याकातले अल्पसंख्याक असणाऱ्या लोकांनी आपण किती टिवटिव करू शकतो, आपण किती आवाज करू शकतो आणि आपला आवाज किती पोचतो, म्हणजे तो पोचतो कसा? आता हे ऐकून 4 लोकांचे मित्र फोटो टाकतील, कोणी व्हॉट्सअपला स्टेटस ठेवेल आणि व्हॉट्सअपला स्टेटस ठेवलं की लोक लगेच थम्सअप करतात, फार छान सोबत आहोत असं सगळं म्हणतात. फार छान सोबत आहोत याच्यासारखी धोकादायक जमात नाही. कारण हे फार छान सोबत आहोत असं म्हणणारे लोक तुम्ही मेलात तरी आम्ही तुमच्या मैताला असंच पाठवणार आहोत असं म्हणणाऱ्यांपैकी असू शकतात. अशा प्रकारच्या व्हर्च्युअल पाठिंब्याची मराठीला आता अजिबातच उपयोग राहिलेला नाही. ज्यांना कोणाला जिथे कुठे जेवढं काही मराठीचं काम करायचं असेल
ते आपापल्या पातळीवर लोकांमध्ये उतरूनच करायचं काम आहे. म्हणजे मराठी शाळांमध्येच मुलांना घालावं लागेल, ती मराठी वाचनालयच वाचवावी लागतील, मराठी पालकांचंच प्रबोधन करावं लागेल, हिंदीचा आग्रह धरणाऱ्या लोकांना जर विरोधाने बोलायचं असेल तर ते समोरच जाऊन विरोधाने बोलावं लागेल. आणि अंतिमतः ही राजकीय कृती आहे. काही लोक असं म्हणतात की आपण ह्याचं राजकारण करायला नको. भाषा ही मुळातच एक राजकीय गोष्ट आहे. त्यामुळे तुम्ही राजकारण करायचं नाही असं जेव्हा म्हणतात तेव्हाही तुम्ही राजकारणच करत असता. काहीही न करण्याचं राजकारण, त्याच्यापेक्षा काहीतरी करण्याचं राजकारण जास्त बरं राजकारण आहे. आणि आता मला असं वाटतं की आत्ताच्या पुढचा काय महत्वाचा प्रश्न आहे. आजच्या घडीला महाराष्ट्रामध्ये इथं कोल्हापुरात राजू शेट्टी आणि त्यांचे सहकारी शक्तीपीठ मार्गाच्या विरोधात लढत आहेत. मुंबईमध्ये लोक वाढवण बंदराच्या विरुद्ध लढत आहेत. जनसुरक्षा विधेयकाच्या विरोधामध्ये डाव्या चळवळी आणि इतर सगळे लोक लढत आहेत. आमच्यासारखे काही लोक मराठीच्या चळवळीसाठी, मराठी भाषेच्या प्रश्नावर काम करत आहेत. आता वेळ अशी आहे की माणसांना सगळ्या प्रश्नांवर एकत्रितपणे लढणं भाग आहे. मराठी भाषेचे प्रश्न आणि मराठी माणसांचे प्रश्न एकत्रितपणे घेऊन जर आपण लढलो नाही तर मराठी भाषेचे प्रश्न जे लोक घेऊन जात आहेत त्यांना सरकार चिरडेलच, पण मराठी माणसांचे प्रश्न घेऊन जे लोक जात आहेत त्यांना सुद्धा सरकार चिरडायला अजिबात मागे पुढे पाहणार नाही. आता सरकारकडे जनसुरक्षा विधेयकाचा हत्यार आहे. आता बंटी पाटील साहेब म्हणाले की आम्ही सूचना केल्या आणि सरकारनं त्या सूचना जनसुरक्षा विधेयकावरच्या मान्य केल्या नाही. आपण त्यांच्यावर विश्वास ठेवूया, ते म्हणतायत आणि रिस्पॉन्सिबल राजकीय नेते आहेत, ते काही खोटं सांगणार नाही. पण तुम्ही जर जयंत पाटलांचं भाषण विधिमंडळातलं पाहिलं असेल तर एखाद्या पक्षाचा ज्येष्ठ नेता किती निर्लज्जपणाने बोलू शकतो याचं तुम्हाला उत्तम उदाहरण त्यांच्या त्या 5 मिनिटाच्या भाषणामध्ये सापडेल. ते असं म्हणतात तुम्ही जितेंद्रला घेतलं समितीत, तुम्ही ह्याला घेतलं समितीत, आता आम्ही काय करणार. म्हणजे असला फालतूपणा करण्यापेक्षा त्यांनी थेट बीजेपीत केलेलं बरं आहे. त्यांना जायचंच असेल त्यांनी जरूर जावं, पण किमान विरोधी पक्ष नेत्याचं जे पद आहे त्याची चेष्टा करून मराठी समाजाला जे काही थोडंफार प्रोटेक्शन तुम्ही देऊ लागता ते पण प्रोटेक्शन देण्याची हिंमत तुमच्यामध्ये नसेल तर तुम्ही अत्यंतिक कुचकामी अशा स्वरूपाचे राजकीय पुढारी आहेत. आणि तुम्हाला असं दिसेल की सगळ्या राजकीय पक्षांमध्ये विरोधी पक्षातल्या 80% लोकांमध्ये असेच बनचुके लोक आहेत. त्यांनी काय म्हटलं असेल अनौपचारिकरित्या, जनसुरक्षा कायद्याचा वापर आमच्या विरुद्ध नका, आमची लफडी जनसुरक्षा कायद्यामध्ये आणू नका, बाकी सगळ्या आंदोलकांचा तुम्हाला काय बंदोबस्त करायचा असेल तर तुम्ही करा. जनसुरक्षा कायदा जेव्हा अंमलात येईल त्यावेळेला माझ्यासारखं असं भाषण करणारा माणूस सुद्धा सहजगत्या शहरी नक्षल वाटू शकेल. कोणताही माणूस कोणत्याही विषयावर बोलणारा, सरकारच्या कोणत्याही धोरणाबद्दल मत व्यक्त करणारा, तो ते का सरकारला नको आहे. कारण मोदी एका मुलाखतीमध्ये बीबीसीच्या असं म्हणाले की 2002च्या त्यांच्या गुजरातच्या दंगलीच्या हाताळणीमध्ये त्यांचं काय चुकलं असा त्यांना प्रश्न विचारला गेला. तेव्हा ते असं म्हणाले की तेव्हा आम्हाला माध्यम मॅनेज करता आली नाही. तर 20 वर्षानंतर 25 वर्षानंतर एवढं तर शहाणपण त्यांना येणं स्वाभाविक आहे, पटकन शिकणारा माणूस आहे. त्यामुळे 23 वर्षामध्ये माध्यमच नाही तर चळवळी सुद्धा कशा नेस्तनाबूत करायच्या हे त्यांनी नीटपणाने शिकून घेतलेलं असणार. या परिस्थितीमध्ये आम्ही लोक महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यात जाण्याचा प्रयत्न करतो. तुमच्याकडनं काय अपेक्षा आहे की हा जो लढा आहे हा लोकलढा आहे असं आम्ही मानतो. आम्ही असं याला मानतो की हा संयुक्त महाराष्ट्राच्या लढ्याचा पुढचा अध्याय आहे. का संयुक्त महाराष्ट्राच्या लढ्याचा पुढचा अध्याय आहे. तेव्हा नेहरूंनी मुंबई द्यायची नाही असं म्हटलं, तेव्हा नेहरूंनी द्वैभाषिक लादलं. आता आपल्याला मोदींच्या वागण्यामुळे कितीही नेहरूंच्या बद्दलचं प्रेम जागृत होत असलं तरी सुद्धा महाराष्ट्राच्या बाबतीमध्ये नेहरू अन्याय्य पद्धतीनं वागलेले आहे हे आपल्याला अजिबात विसरता येणार नाही. तर नेहरूंच्या या अन्याय्य वागण्याच्या बाबतीमध्ये मराठी समाज उभा राहिला आणि त्यावेळेला संयुक्त महाराष्ट्र समितीच्या लढ्यामध्ये अत्रे असतील, वारा कोठारी असतील, प्रबोधनकार असतील, SM आणि डांग्यांसारखे लोक असतील, माडखोटकर असतील, अनेक लोक त्या लढ्यामध्ये उभे राहिले आणि लोकांनी महाराष्ट्राचा चेहरा मोहरा बदलला. दुर्दैवाने संयुक्त महाराष्ट्र समिती टिकली नाही.
57 साली ते सत्तेच्या जवळ आले, 65 साली ते फुटले. जर ते सत्तेमध्ये राहिले असते किंवा येऊ शकले असते तर महाराष्ट्राचा इतिहास वेगळ्या पद्धतीने लिहिला गेला असता. तशाच प्रकारचा लढा नव्याने उभं करण्याची वेळ आता येऊन ठेपली आहे असं मला वाटतं. या लढ्यामध्ये आपण सगळ्यांनी सहभागी व्हावं अशी मी आपल्याला विनंती करतो आणि थांबतो. धन्यवाद. जय मराठी, जय महाराष्ट्र.